जन्मभूमीवर विराजमान होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अवघे निलंगा शहर राममय झाल्याचं पाहायला मिळालं। शहरातील चौकामध्ये भगवे ध्वज फडकून शोभायात्रा काढण्यात आली। श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। यानंतर निलंगा शहरातील चौकात विविध कार्यक्रमाचं आयोजन करून आतिषबाजीसह वातावरण उल्हासित झाल्याचं दिसून आलं। श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त रामरथाची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली। यावेळी तिरुपती येथील वाद्यांचं सादरीकरणही करण्यात आलं। ढोल पथक, वारकरी मंडळ, लेझिम पथक तसेच भगवे फेटे परिधान केलेल्या महिला मंडळांनी शोभायात्रेत सहभाग घेतला। ही शोभायात्रा अंबाबाई मंदिर ते निळकंठेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली। या ठिकाणी महाआरती करून महाप्रसाद देण्यात आला। ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी राम महोत्सव समिती व अक्का फाउंडेशन यांनी विशेष परिश्रम घेतले। शोभायात्रेच्या मार्गावर स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। अभूतपूर्व निघालेल्या शोभायात्रेत भक्तिमय उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते। भाग्य आहे माननीय पंतप्रधानांच्या मोदीजींच्या साक्षीमुळे त्यांच्या प्रयत्नामुळे सर्व भारतीयांना हा ऐतिहासिक क्षण बघायला भेटला। 500 वर्षानंतर अनेक लोकांनी आहुती दिली, प्राण दिले, पण आमचं नशीब आहे आम्ही या युगात जन्मलो आणि आमच्या डोळ्यांनी, आमच्या साक्षीने, आमच्या या सगळ्या ऐतिहासिक क्षणात आम्हाला साक्षीदार होता आलं। त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे। वेगळं पॅटर्न म्हणून आपण या ठिकाणी दाखवत असतो। या राम मंदिराचा प्रतिष्ठापनाचं काय वेगळेपण आहे? निलंगा हे नागपूर जिल्ह्यातला सांस्कृतिक तालुका म्हणून ओळखला जातो। ऐतिहासिक शिवजयंती, ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महात्मा फुले जयंती असेल, अन्य प्रत्येक जयंती हे ऐतिहासिक साजरी केली जाते। आणि ह्यावेळेस पण निलंगा तालुक्यातलं, शहर नगर तालुक्यातलं असं एकही मंदिर नाही तिथं देव दिवाळी साजरी झाली, दीपोत्सव साजरा झालेला नाही, रांगोळी काढलेली आहे। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये आज राममय वातावरण करण्यामध्ये निलंगा नागरिकांचा मोठा हात आहे। आज तुम्ही बघू शकता चारी बाजूला कुठेही नजर फिरवा, भगवमय वातावरण, एक राममय वातावरण त्या शहराने उभा केलेलं आहे। आणि आगळा वेगळा 5 दिवस रामकथा राहिली। शहरातले 21 मंदिर प्रत्येकजण रोषणाई केले, घेऊन घेतले, प्रत्येकाला घर पोच। जसं तिरुपतीमध्ये प्रसाद राहते तसं प्रसाद इथं पोचवण्याचं काम सर्व राम भक्तांनी